महत्वाची बातमी। आझाद मैदानात मनसेचं आंदोलन सुरू आहे। पाटणमधील घरगुती वीज मोफत करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येते। त्या आंदोलनाला मनसे नेते रवींद्र शेलार यांची भेट आहे। आज आपला आझाद मैदान या ठिकाणी दुसरा दिवस उपोषणाचा चालू आहे, परंतु अद्याप प्रशासन शासनाचं कोणीही इकडं काय फिरकलेलं नाही, कोणी दखल अजून तरी घेतलेलं नाही। आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की तुमच्या नियमाची सगळे आम्ही नियमाचे कुठली उल्लंघन न करता आम्ही इथं उपोषण करत आहे। त्याच पद्धतीने आम्हाला काय असं कुठले नियमाचं उल्लंघन करायला लावू नये। आमच्या उपोषणाची त्वरित तुम्ही दखल घ्यावी ही तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो। पाहूया पुढील महत्वाची बातमी। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। जिल्हा प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप या आंदोलनातून करण्यात येतोय। आज या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला उपोषण आम्ही सोडलं त्यावेळेस गिरीश भाऊंनी आम्हाला सांगितलं होतं का मुख्यमंत्र्यांकडे तुमची बैठक करू। ती बैठक झाली पण, परंतु त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही एकत्रित सर्व अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांची बैठक घेऊ, तुमच्या सर्व मागण्या त्या अधिकाऱ्यांसमोर समजून घेऊ। अधिकारी खरं बोलतात की शेतकरी खरं बोलतात याची तपासणी करू आणि त्याच्यानंतरच रिंग रोडची पुढील कारवाई सुरू करू। आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत, मुख्यमंत्र्यांनी त्या समोरासमोर सोडवाव्यात, अन्यथा आम्ही 1 इंच जागा सुद्धा या रिंग रोड साठी देणार नाही। 14 गावांमध्ये जर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांनी केला तर जशास तसं उत्तर या जिल्हा प्रशासनाला शेतकरी देतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।